मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला मंजुरी मिळाल्याने मिरजेत शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव केला साजरा। पावसाळी अधिवेशन यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून ही योजना महिला गरजू आणि गरजवंत महिलांसाठी राबवली असून या योजनेअंतर्गत महिना 1500 रुपये महिलांना घरबसल्या मिळणार आहेत। यासाठी दरवर्षी 46 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे। महिलांना सक्षमीकरण व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांनी अनेक योजना राबवल्या। त्यामध्येच या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्याने मिरजेत शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले। यावेळी शिवसेना सर्व महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या। लाडके मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री आमचे एकनाथभाई शिंदे यांनी काल जो बजेट जाहीर केलं त्या बजेटमध्ये आतापर्यंत भरपूर महिलांसाठी योजना राबवलेली आहेत साहेबांनी। तर काल जो बजेटमध्ये जो जाहीर केलं तो योजना असा आहे की गोरगरीब महिलांना जे तळागाळापर्यंत महिला जे इच्छुक आहेत, जे गरजू आहेत, ज्या त्या संबंधित आहेत त्या महिलांपर्यंत आतापर्यंत ती योजना पोहोचलेली नव्हती। पण आतापर्यंत आमचे मुख्यमंत्री एकच अशा आहेत की या महिलांपर्यंत पोहोचून आम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे की जे खरंच गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवा आणि योजनेचा लाभ प्रत्येक महिलांना प्रत्येक महिना 1,500 रुपयाप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे आणि या योजनेपर्यंत कोणी वंचित राहणार नाही। कारण आतापर्यंत वंचित राहिलेल्या महिलांना न मिळतो, ज्यांना मिळत होतो तो त्या अधिकार नव्हता तरी सुद्धा त्यांना मिळत होतो। पण आता मुख्यमंत्रीच्या आमच्या लक्षात आल्यापासून आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे